वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। जसे की तुम्ही बघत आहात, मी चिक्कूचा गर काढलेला आहे आणि त्याच्यासोबतच घेतलेलं आहे दूध। तर मी चिक्कूचं गर आणि साखर ॲड करणार आहे आणि मिक्सरला बारीक करणार। साखर टाकल्यानंतर परत एकदा मी मिक्सरला मिक्स केलेलं आहे। मिक्स झाल्यानंतर मी याच्यामध्ये ओतलेलं आहे दूध। तर माझा अशा प्रकारे ज्यूस तयार झालेला आहे। सोबतच आईने पोह्याची तयारी केली होती। तर अशा प्रकारे सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे आणि ज्यूस भेटलेला आहे। तर सगळ्यांनी सकाळचा नाश्ता करायला या आणि कमेंटमध्ये मला सांगा की कसा वाटला हा सकाळचा ब्रेकफास्ट। तर याच्यानंतर आम्ही निघालेलो आहे बाहेर। तर मी ऑनलाईन रिक्षा बुक केली होती, तर रिक्षा आलेली आहे आणि ऑलमोस्ट आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहे आणि आम्ही ट्रॅव्हल करत आहोत हडपसर टू स्वारगेटच्या साईडकडे ऑलमोस्ट। तर रिक्षामध्ये जो काही व्ह्यू दिसत होता तोही बघायला खूप छान होता। ज्यांना पुणेकडची लाईफ माहीत नसते त्यांनी नक्की हा व्हिडिओ बघितला पाहिजे, मी तर म्हणेल। तर आम्ही एक 10 ते 15 मिनटामध्ये आम्ही आमच्या लोकेशनवरती पोहोचणार होतो। तर ऑलमोस्ट आम्ही आता आमच्या लोकेशनवरती पोहोचलेलो आहे आणि आम्ही एंट्री केलेली आहे मॉलमध्ये। तर मॉलमध्ये एवढं छान दिसत होतं, सगळ्या गोष्टी काचेच्यामध्ये दिसत होतं, सगळं आलिशान असल्यासारखं फील झालं होतं। आणि याच्यानंतर आम्ही सगळे फ्लोअर चेक केले, सगळे फ्लोअर पाहिले, तर खूप छान वाटत होतं। तर सेकंड फ्लोअरला मॉलच्या होते गेमिंग झोन। हे लहान मुलांसाठीचा एरिया होता, प्ले एरिया होता। तिथे सगळीकडे सगळी लाईटिंग वगैरे एकदम असं कलरफुल सगळे वाटत होतं। आणि अचानक गोळ्यांचा आवाज आलेला आहे। तर बघत आहे ड्रॅगन किलर गेम खूप छान होती, खूप भारी होती, क्लॅरिटी होती। तर याच्यानंतर आम्ही गेलो होतो थर्ड फ्लोअरला, जो की पूर्ण फूड कोर्ट आहे। तर त्याच्यामध्ये आम्ही ऑर्डर केले होतं कोल्ड कॉफी आणि काही वेळानंतर आम्ही थोडं मॉल फिरलो आणि नंतर पिझ्झा ऑर्डर केला। सोबतच पावभाजी पण खायला घेतलेली होती, पावभाजी आणि मसाला डोसा, पनीर मसाला डोसा। तर कोणाला आवडतं त्यांनी नक्की कमेंट करा आणि खायलाही या। त्याच्यासोबतच आम्ही ॲट द एंडला मॉलमधून निघाल्यानंतर आम्ही गेलो होतो दगडूशेठ गणपतीला। तर तिथे आज सोमवार असला तरीही गर्दी होती, पण तिथे फोटो काढायला अलाउड नव्हतं, तरी पण मी एक कॅप्चर केलेला आहे गणपतीचा फोटो। कसा वाटला तुम्ही मला शेअर करा। साईडला महादेवाचे मंदिरही होते, तर त्याचेही आम्ही दर्शन घेतले। तर आम्ही सकाळपासून खूप एन्जॉय केलेला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर आवडला असेल तर शेअर करा।